हॅलो फ्रेंड्स, मी आहे आकाश आणि आपण पाहता ट्रेड सिम्पली. या चॅनलवर आपल्याला बिटकॉईन आणि इतर जे क्रिप्टो कॉईन्स आहेत, तसेच इंडियन स्टॉक मार्केटमधील जे काही शेअर्स आहेत त्यामध्ये ट्रेडिंग कशी करायची आणि ज्या ट्रेडिंगच्या अपॉर्च्युनिटीज आहेत ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर आज पाहूया आपण बी टी सीचा चार्ट. हा आपण पाहू शकतो की बी टी सीचा वीकली चार्ट आहे. यामध्ये मी काही ऑलरेडी चॅनल पॅटर्न्स आणि ट्रेंड लाईन्स इथं ड्रॉ केलेले आहेत. तसेच जे काही महत्त्वाचे डिमांड झोन्स आहेत ते सुद्धा इथं ड्रॉ केलेले आहेत. तर आपण ते पाहू शकता. ही वीकली चॅनल आहे, जे बघू शकता की आपण इथं मार्केटनं त्याला चांगलं रिस्पॉन्ड केलेलं आहे. इथं हा जो आहे ही जी ट्रेंड लाईन आहे इथं एक सपोर्टचं काम करत आहे आणि त्यानंतर ही जी रेजिस्टन्स ट्रेंड लाईन आहे हे रेजिस्टन्सचं काम करत आहे. हा एक चॅनल पॅटर्न आहे, तो आपण पाहू शकता. त्याचबरोबर हा एक दुसरा चॅनल पॅटर्न आपण त्यामध्येच ॲड झालेला पाहू शकता, जो की मार्केट त्याला रिस्पॉन्ड करत आहे. तर यानुसार आपण पाहू शकता की हा जो पिंक कलरचा जो चॅनल पॅटर्न आहे याला मार्केट रेग्युलरली रिस्पॉन्ड करत आहे आणि त्याच्यावर सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पाहू शकता मार्केटने इथं चांगल्या प्रकारे सपोर्ट घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथं रेजिस्टन्स दाखवला. त्यानंतर इथून मार्केटनं हा चॅनल पॅटर्न ब्रेक करून परत ही जी मेन चॅनल पॅटर्न आहे याला रेजिस्टन्स दाखवून परत मार्केट या चॅनल पॅटर्नमध्ये, हा जो पिंक कलरचा चॅनल पॅटर्न आहे त्यामध्ये मार्केटने एंटर केलं होतं आणि त्यानंतर परत इथून ब्रेकआउट दिला आहे. तर आपण त्या हिशोबानं आपण इथं ट्रेड करणार आहोत. तर आपण पाहतो की हा जो डिमांड झोन आहे हा वीकली डिमांड झोन इथं झालेला आहे. याचा अर्थ, या डिमांड झोनचा अर्थ असा होतो की मार्केट इथं येऊन परत बाउन्स बॅक करण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. कारण एकतर इथं डिमांड झोन आहे आणि त्यानंतर ही जी पिंक कलरची जी ट्रेंड लाईन आहे त्याला मार्केटने इथं ब्रेक केलं होतं, म्हणजे इथून ब्रेकआउटसुद्धा झालेला आहे. तर ज्यावेळेस हा रिटेस्ट होईल त्यानंतर मार्केट इथून परत वर जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर आपण पाहू शकतो की आता परत आपल्याला अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत कोणत्या आहेत. तर आपण जर स्विंग ट्रेडचा जर विचार केला, जे की आपल्याला 8-10 दिवस ते 1 महिना 2 महिन्यापर्यंत आपण ज्याला होल्ड करू शकतो, अशा जर स्विंग ट्रेडचा जर विचार केला तर आपल्याला मार्केट ज्यावेळेस या एरियामध्ये ज्यावेळेस येईल 96,000 ते 97,000, 96,000 $96,500 जवळ एरियामध्ये ज्यावेळेस मार्केट येईल त्यावेळेस आपण लॉंग ट्रेड घेण्याचा किंवा स्पॉटमध्ये आपण इथं बाईंग करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर आपण इथं जर बाईंग केली तर त्याचा आपल्याला स्टॉप लॉस जो आहे तो या एरियापर्यंत, म्हणजे 91,800च्या समथिंग एरियामध्ये जर तुम्ही स्टॉप लॉस ठेवला आणि जर टार्गेट जे आहे ते तुमचं ही जी वीकली ट्रेंड लाईन आहे किमान इथपर्यंत जरी तुम्ही टार्गेट जर ठेवलं तरीसुद्धा तुम्हाला 1:2.62 इतकं तुम्हाला रिस्क टू रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. म्हणजे तुमचा जो रिस्क आहे, तुमची जी रिस्क आहे ती 5.28% राहणार आणि जर तुम्हाला प्रॉफिट जर झाला तर तुमचा प्रॉफिट हा 13.80पर्यंत तुमचा प्रॉफिट हा होऊ शकतो. म्हणजे एकाच 2.5 पट या पद्धतीनं जो तुम्हाला प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस आहेत. पण तुम्हाला मार्केट या एरियापर्यंत येण्याची तुम्हाला वाट पाहावी लागेल. तर हा झाला एक स्विंग ट्रेड, जो की तुम्हाला भविष्यात पुढच्या 15 ते 1 महिन्यामध्ये तुम्हाला हा पाहायला मिळू शकतो. त्यानंतर आपण जर शॉर्ट टर्म ट्रेडचे जो आपण इंट्राडे किंवा शॉर्ट जो स्विंग ट्रेड आहे त्याचे जर आपण पाहायला गेलं तर तुम्हाला अजूनही काही चान्सेस आहेत. तुम्ही इथं बघू शकता की मार्केटने या रेजिस्टन्स एरियाला जाऊन इथं टेस्ट करून मार्केट परत खाली येण्याचा प्रयत्न करत आहे. जे की इथं बघा तुम्ही हेड अँड शोल्डर पॅटर्न तुम्हाला इथं दिसत आहे. हा जो हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे या हेड अँड शोल्डर पॅटर्न इथं ब्रेक केलेला आहे. याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस हेड अँड शोल्डर पॅटर्न ब्रेक होतो तेव्हा तिथून मार्केट खाली येण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आपण हे एक डिमांड झोन इथं सप्लाय झोन इथं क्रिएट झालेला आहे. पाहू शकता की इथून मार्केट खाली आलेला आहे या एरियामधून. तर हा आपण डेलीचा चार्ट पाहत आहोत. आपण इथं डेलीचा सप्लाय झोन आपण इथं याला कन्सिडर करू शकतो. म्हणजेच मार्केट किंवा इथं आपण याची वीक टू वीक जे घेऊ शकतो किंवा बॉडी टू वीक असे आपण याला घेऊ शकतो. तर मार्केट जर या ठिकाणापर्यंत इथून आता बाउन्स बॅक करून जर इथं आलं तर परत इथून खाली येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ते आपल्याला या ट्रेंड लाईनपर्यंत किंवा या डिमांड झोनपर्यंत मार्केट नक्कीच येऊ शकते. तर आपल्याला जर शॉर्ट ट्रेड जर घ्यायचा असेल बिटकॉईनमध्ये तर आपण इथून घेऊ शकतो. तर आपला जो स्टॉप लॉस असेल तो इथं असेल. मित्रांनो, स्टॉप लॉस लावणं खूपच महत्त्वाचं आहे.
कारण जर स्टॉप लॉस नसेल तर मार्केट आपण जी रिस्क ठरवलेली असते त्याच्यापेक्षा वर जाऊन आपल्याला जास्त नुकसान होण्याचे चान्सेस जास्त राहतात. तर स्टॉप लॉस नक्की लावायचा. तर इथं जर आपलं मार्केट जर आता इथपर्यंत आलं आणि इथून जर आपण एंट्री जर या ठिकाणी जर एंट्री मिळवली, जो की 104.78,000 जो एरिया आहे, किंवा इथं जरी तुम्ही एंट्री मिळवली तरी तुम्हाला चांगली एंट्री मिळू शकते. आणि इथून जे तुमचं शॉर्ट टार्गेट जे आहे ते तुम्ही या ठिकाणापर्यंत इथपर्यंत तुम्ही ठेवू शकता, जे की तुम्हाला 1:3.5 तुम्हाला टार्गेट मिळू शकते. किंवा जर सेफ साईड जर बघितलं तर 1:2.56 इथपर्यंत तुम्हाला टार्गेट मिळू शकते. म्हणजे तुमच्या जो रिस्क आहे त्या रिस्कच्या 2.5 पट टार्गेट तुम्हाला मिळू शकते. पण त्यासाठी तुम्हाला हे मार्केट जे आहे ते इथपर्यंत येण्याची तुम्हाला वाट पाहावी लागेल. तर हे झालं BTC. त्यानंतर अजून काही ट्रेडिंग अपॉर्च्युनिटीज आहेत जे आपण आता जे शॉर्ट जे स्विंग ट्रेड्स आहेत, म्हणजे जे की या 1-2 दिवसामध्ये तुम्हाला टार्गेट देऊ शकतात, असे आपण ट्रेड्स बघणार आहोत. त्यामध्ये अजून एक आहे मानता पॉईंट जे आहे याच्यामध्ये आपण पाहू शकतो. बघा, मार्केटनं इथून ही जी ट्रेंड लाईन होती ही ट्रेंड लाईन ब्रेक केली आणि इथून ब्रेक केली तर रिस्पॉन्ड केला आणि परत इथून मार्केटनं ट्रेंड लाईन ब्रेक केलेली आहे. पाहू शकता की इथे एक डिमांड झोन तयार झालेला आहे. तर मार्केट इथून रिस्पॉन्ड नक्कीच करणार आहे. तर त्याकरिता इथं तुम्ही मार्केट इथे येण्याची वाट पाहू शकता. इथून तुम्ही लॉंग ट्रेड घेऊ शकता किंवा मार्केट हे परत या ठिकाणावर, म्हणजे ही जी ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनवर जाऊन परत रिटर्न खाली येण्याचं, म्हणजे तुम्ही इथून शॉर्ट ट्रेड प्लॅन करू शकता किंवा तुम्ही इथूनच लॉंग ट्रेड प्लॅन करू शकता. तर मी इथून एक लॉंग ट्रेड प्लॅन करत आहे. ज्यावेळेस मार्केट या ठिकाणावर पोहोचेल तर इथून एक लॉंग ट्रेड आपण प्लॅन करू शकतो. ज्याचं टार्गेट तुम्ही 1:2 इतकं जरी टार्गेट ठेवलं तरी सफिशियंट आहे. किंवा तुम्ही या डिमांड झोनपर्यंतही तुम्ही टार्गेट ठेवू शकता. पण जर सेफ साईड जर आपण बघितलं तर हे जो सप्लाय झोन आहे, इथून एक सप्लाय झोन तयार झालेला आहे. इथपर्यंत तुम्हाला टार्गेट मिळवायचं असेल तर तुम्हाला तुमची एंट्री थोडंसं खाली घ्यावं लागेल, जेणेकरून तुम्हाला 1:2 इतकं रिस्क टू रिवॉर्ड रेशो तुम्हाला मिळेल. तर इथं जर तुम्ही एंट्री जर प्लॅन करत असाल तर मार्केट इथून बाउन्स बॅक करण्याचे चान्सेस खूप आहेत. तर तुम्हाला चांगला इथून प्रॉफिट मिळू शकतो. पण मार्केट इथपर्यंत खाली येण्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल. यासाठी तुम्ही लिमिट ऑर्डर लावून ठेवू शकता. असे हे 2 ट्रेड्स आपण बघितलेले आहेत जे खूपच पोटेन्शियली तुम्हाला प्रॉफिट देऊ शकतात. एक हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड्स आपण इथं पाहिलेले आहेत. अशाच प्रकारचे ट्रेड्स पाहण्याकरिता ट्रेड सिम्पली चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू.